शाजीभाऊ पाटील माननीय शाजीभाऊ पाटील यांच्या शुभास्ते सुताई का बाळासाहेब मग तुम्ही बसा मी कोणाचाही मला कळलं म्हटले होता बरेच आमच्याच झालं म्हटलं त्यांना विषय संपून टाकतो. या ठिकाणी महायुतीचे जिल्हा परिषद महोद गटाचे उमेदवार माननीय दादासाहेब लवटे, वंचित बहुजन पंचायत समिती गणाचे उमेदवार बाळासाहेब बंडगर यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी सांगोला तालुक्याचे पाणीदार आमदार माननीय शाजीभाऊ पाटील यांचे मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. मित्रांनो, आता या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये विरोधकांनी काही टीका करू द्या, काही टीका टिप्पणी करू द्या, तरी या गावामधून आपण मोठ्या मताधिक्याने महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना मताधिक्य देणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी सांगोला तालुक्याचे शाजीबापूंनी जी मिळालेली 5 वर्षाची संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलं. मित्रांनो, मानगंगा नदीला कॅनलचा दर्जा देऊन अगदी खवासपूर पासून बेतोड्यापर्यंत वर्षातून 3 वेळा नदीला पाणी सोडलं जाते. तसेच या गावासाठी आपलं गाव 2 जिल्ह्यांना जोडण्यात यावं यासाठी मानगंगा नदीवरती 11 कोटीचा प्रशस्त असा पूल देऊन हे गाव 2 जिल्ह्यांना जोडलं गेलं. तसेच या आपल्या मानगंगा नदीपासून उमरगाव हायवेपर्यंत रस्त्याचं डांबरीकरणाचं काम पूर्ण केलं. तसेच खवासपूर पासून डेरेमाळा आणि डेरेमाळ्यापासून दांडा महादेव आणि दांडा महादेवापासून हायवेपर्यंत रस्त्याचं डांबरीकरणाचं काम पूर्ण केलं. तसेच या गावातील पाणी समस्या सुटाव्यात यासाठी रामोशी तलावाच्या माध्यमातून 5 कोटीचा निधी देऊन रामोशी तलावाचं काम पूर्ण केलेलं आहे. आणि आजही मित्रांनो त्या तलावामध्ये 50 ते 60% पाणी आहे. तसेच खवासपूर गाव हे 2 योजनेमध्ये बसवून अगदी टेंबूचं पाणी आणि उजनीचं उचल पाणी हे गाव 2 योजनेमध्ये बसवलेलं आहे. आणि टेंबूचं काम या गावामध्ये जवळजवळ 70% पूर्ण झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो शाजीबापूंनी या तालुक्यासाठी केलेली विकास कामं पाहता मित्रांनो आजपर्यंत आता विरोधकांवर कुणावर टीका टिप्पणी आपल्याला करायची नाही, पण जो 50-55 वर्षाचा जो ब्लॉक पडला होता तो ब्लॉक भरून काढण्याचं काम माननीय शाजीभाऊ पाटील यांनी केलेलं आहे. म्हणूनच मित्रांनो निवडणूक कोणतीही असू द्या, या गावामध्ये शाजीबापूंनी विकासाची गंगा ही प्रत्येक माणसाच्या घरोघरी पोहोचवण्याचं काम प्रामाणिकपणे केलंय. मित्रांनो, आपण सर्वजण बापूंचे कार्यकर्ते असलो तरी बापूंनी आमच्यासाठी वैयक्तिक काही नाही, पण ही विकास गंगा प्रत्येक माणसाच्या घरोघरी पोहोचवण्याचं प्रामाणिक काम केलं आहे. म्हणूनच मित्रांनो आपण या प्रामाणिक माणसाच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहून बापू तुम्हाला शब्द देतो. कालच्या वेळेस तुम्हाला विधानसभेला या गावातून 217चं लीड आलं, पण त्यापेक्षाही तुमच्यापेक्षा आकडा फुटला असेल. तो काय आकडा सांगणार नाही आता, पण निश्चितपणे तो आकडा फुटला असेल यामध्ये तिळमात्रही शंका नाही. आणि आम्ही प्रचाराचा नारळ फोडतानाच दादासाहेब लवटे आणि सर्वांना सांगितलं की महायुतीचे उमेदवार तुम्ही जरी असला तरी या गावामधून भारतीय जनता पार्टी RPIचे सौदागर सावंत आहेत, पुन्हा भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. आम्ही सर्वजण मिळून एक राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे कार्यकर्ते आम्ही सर्वजण मिळून निश्चितपणे प्रामाणिक या गावातून तुम्हाला मोठं मताधिक्य देऊ. आणि या गावाची चिंता तुम्ही अजिबात करू नका. आम्ही निश्चितपणे तुम्ही निश्चिंत राहा. खवासपूर गावाची जबाबदारी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांवरती वाटून तुम्ही सोडा. तुम्ही खवासपूरची अजिबात काळजी करू नका. आज महायुतीचे उत्तम नाना मालिकजरे अधिक मोठ्या ताकदीने आपल्या काम करीत आहेत. म्हणूनच आपण या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं एक शाजीबापूंना हात उंचावून आपण एक विश्वास देऊया की आपण निश्चितपणे या गावामधून मोठे मताधिक्य देऊया. तसेच काही कुठेतरी म्हटलं दादासाहेब लवटेंनी काय केलं, दादासाहेब लवटेंनी काय केलं, कुठलं काम केलं, असं एकही काम नाही होता. तर मधुमाता मंदिरापाशी रस्त्याच्या खडीकरण मोठीकरण जाताना 1 लाख रुपयाचा निधी त्यांच्या पंचायत समिती फंडातून दिलेला आहे. आणि
त्यांचे जे कार्य सर्वसामान्य माणसापर्यंत नाव आहे ती निश्चितपणाने त्याची जोडलेली नाव हा कार्यकर्ता आपल्या जमिनीला कार्यकर्ता आहे, कलेला कार्यकर्ता नाही मित्रांनो. म्हणूनच उद्याच्या 7 तारखेला मतदान करतावेळी कुठल्याही खोट्या आणि नाट्या प्रसंगावर बळी न पडता महायुतीचे उमेदवार महायुतीचे उमेदवार जिल्हा परिषद गटाचे दादासाहेब लोटे यांचे चिन्ह आहे धनुष्यबाण. या धनुष्यबाणासोबत निळे बटन दाबून दादासाहेब लोटे यांना आपण जिल्हा परिषदमध्ये पाठवायचे आहे आणि विचार व्यक्त करतील. या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इथे उपस्थित असलेले सांगोल तालुक्याचे नागरिक पॅनेदार आमदार शहाजीबापू पाटील, तसेच या उमेदवार दादासाहेब लवटे, तसेच मच्छिंद्र बनकर, बाळासाहेब बनकर, तसेच माणिक जरे, शिवसेनेचे नेते राम चव्हाण दाजी, तसेच यांच्याबरोबर उपस्थित असलेले सर्व भाजप, आरपीआय, शिवसेना आणि अजित पवार गटाचे सर्व इथे जमलेले कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी मला बोलण्याची जी संधी दिली, तुम्हाला एक सांगू इच्छितोय आणि गावाला माहित आहे, सगळ्यांना माहित आहे, आम्ही शेतकरी कामगार पक्षातून बाहेर पडलेले कार्यकर्ते, आम्ही चळवळीतली कार्यकर्ते, आमच्या अन्याय झाला म्हणून आम्ही बाहेर पडलेलो. काल या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाची सभा झाली. या सभेमध्ये काल जी कामं वाचली गेली ती कामे सर्व पहिले शिवसेनेच्या काळात मंजूर होती आणि या ज्या फरशी आपण बसले ही सुद्धा भाजपची काम. त्यांनी उठून जेवढे कामं चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन करून गेली. गेल्या 2 वर्षापासून निवडणूक झालेली आहे खवासपूरची. आपण आज पाहत असं खवासपूरच्या ग्रामस्थांना माझी विनंती आहे, गेले 5-6 महिने मान नदी दुईथड्या वाचल्या. त्या दुईथड्या नदीचं पाणी हिरवगार गावाला देऊन आज लोकांच्या नागरिकांच्या अवस्थेत अवस्था झालेल्या, कुणाला कावीळ झाल्या, कुणाला हिंवण लागली, या गोष्टीचा सुद्धा या शेतकरी कामगार पक्षाच्या येणाऱ्या कार्यकर्त्यांनी मत मागताना विचार करावा असं मी त्यांना विनंती करू शकतो. कालच दुसरी एक गोष्ट, लोटे महाराज तुमच्या गावचा एक मोठा पुढारी या ठिकाणी बोलून घ्या. त्यांनी सांगितलं की शिवसेना आणि भाजपच्या पताकावर पताका त्यांच्यावर आपण बांधली. इथं शून्य तुमचा विद्यमान सरपंच होता, विद्यमान सदस्य होतं, त्यांच्यात एकच हे आपल्याच त्याच्या कपडे बांधून त्यांनी दहशत मागून म्हणून सांगितले. दहशत तुम्ही माजवत नाही, दहशत तुम्ही माजवताय ती मोडून काढण्याचं काम आम्ही करत आहे. आणि दुसरी गोष्ट, वकील साहेब जे म्हणले गुंडगिरी, ज्यावेळी तुम्ही पंचायत समितीला उभा राहिले होतो त्यावेळी या लक्ष्मीतात्यांनी तुमचं काम केलं, बापूच्या गटात उभा राहताना भारत भोसलेच्या विरोधात काम केलं. या ठिकाणी त्यांची बाजू घेऊन तुम्ही येऊन या ठिकाणी जर टीका टिप्पणी करत असाल तर या गोष्टी काय बरोबर नाही. त्याचबरोबर मराठी शाळा आज उघडे, मागल्या 1 वर्षापूर्वी विद्यमान आमदार या ठिकाणी याच व्यासपीठावर इथूनच सांगितलं होतं की मराठी शाळेवर माझं ध्यान असेल. मला सांगा मित्र, त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती आजच्या काळात झाली. ह्याच्यावर कोण बोलणार आहे का? विकासाचा मुद्दा सोडून तुम्ही दहशतीचं राजकारण बोलताय. दहशत कोण करतंय? दहशत आम्ही करत नाही, आम्ही विकासाचं विजन घेऊन चाललोय. तर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये उमेदवार दादासाहेब लवटे आणि बनकर साहेबांना पंचमोहन गणातून प्रचंड बहुमताने निवडून द्यायचा. बस तुम्हाला शब्द देतोय, तुमच्या लीड मध्ये आमचं निश्चित लीड असेल एवढा तुम्हाला शब्द देतो. 2 शब्द आपण या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सज्ज झालो. मित्रांनो, आपण विचार करायला पाहिजे की गावाचा विकास जो व्यक्ती करत असेल त्या पाठीशी आपण उभं राहायला पाहिजे. आपला विकास कुणी केला तर आपल्याला ज्ञान पाहिजे. आपल्या नदीवरती पूल नव्हता, ते पुलाचं काम शहाजी बापू यांनी केलेलं आहे. आम्हाला समाज मंदिर नव्हतं, समाज मंदिराचं काम ही शहाजी बापूंनी केलेलं आहे. लांड्या मार्गाकडे जायला रस्ता नव्हता, त्याचंही काम शहाजी बापूंनी केलेलं आहे. एवढे काम जर बापूच्या नेतृत्वाखाली होत असतील आणि जिल्हा झडपीला जर तुम्ही त्याला वोटिंग करत नसाल तर काय ते कामाचं आहे. म्हणून माझं सांगणं आहे तुम्हाला की जो आता आपल्याला काम करणार आहे, आपल्या वेळेला धावून येणार आहे, त्याच्या पाठीशी आपण गंभीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि बापूच्या हात मजबूत करायला पाहिजे. ज्याप्रमाणे गंगाधरची निवडणूक झाली त्या ठिकाणी आपण मान्यांना निवडून दिलं तर बापूचं विचार एवढं मोठं आहे की त्या ठिकाणी आपण
आपली कसोटी आपण पाण्याला लावून मान्यांना आपण नगराध्यक्षपदी निवडून दिलं. या ठिकाणी पण आपण नव्हते आणि दुसरे आपले बनगर आहे त्यांनाही तुम्ही मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून द्यायचं आहे. कारण विकास हे फक्त बापूच करू शकतात. कारण माझं आयुष्य इथे फक्त जन्म इथे माझा उत्स्फूर्त झाला. आयुष्य माझं मुंबईला गेलं. का मुंबईला गेलं? कारण इथे उपजीविकेचे काही साधन नसल्यामुळे मी मुंबईला गेलो. इथे जर उपजीविकेचं साधन असतं तर मी इथेच राहिलो असतो हाऊसफुलमध्ये. काय आम्हाला जायची गरज लागली असती मुंबई आणि पुण्याला. उपजीविकेचं साधन बापूच्या निमित्ताने इथे तयार होत आहे आणि मी आता 12 महिने रिटायर झाल्यानंतर इथे उपजीविकेसाठी हाऊसफुलमध्ये येत आहे. ते पण बापूजीच्या सानिध्यामध्ये असणार आहे. बापूजीने जो विकास केलेला आहे त्या विकासाच्या याच्यामध्ये आम्ही इथे आमची उपजीविका साधन करणार आहे. आमची उपजीविका इथे नसल्यामुळे आम्ही एवढे वर्ष मुंबईमध्ये इथे स्थलांतर झालेलं आहे आमचं. याचा विचार करा. मला एक बापूला सांगायचं आहे की आपल्या नेतृत्वाखाली एक MIDC इथे व्हावी. कारण MIDCच्या नेतृत्वाखाली आपला जो भरकटलेला इथला सांगोला तालुक्याचा जो समाज आहे तो मुंबई पुणे इथे विस्तारित झालेला आहे. तो जाऊ नये, तो इथेच राहावा म्हणून आपल्या इथे MIDC व्हावी अशी माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे. त्याचप्रमाणे एक सांगोला तालुक्यामध्ये एक मेडिकल कॉलेज आणि ऍग्री कॉलेज हेही व्हावं अशी माझी नम्र विनंती आहे. हे मी एवढं बोला मला 2 शब्द संबोध आहे आणि हे 2 आपले विमोचन आहे. यांना भर बच्चाने तुम्ही निवडून द्या अशी मी विनंती करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. शामराव बापूनी शब्द देतो आपल्यासाठी येणाऱ्या झडपीच्या निवडणुकीमध्ये आपल्या खवासपूर गावात सांगतो तालुक्यात पाहिजे फिरणार ती शब्द बापूनी पूर्ण केलेला आहे. ही कुणाला काही माहित आहे का? हा शब्द पूर्ण केला. जे बापूनी काय काय शब्द दिले नव्हतं ती सुद्धा पर्यटन त्यांचं काम पाहिजे केली. आता आपल्याला काय फुलाचा शब्द दिला नव्हता बापू तरी बी त्यांच्या पर्यटन त्यांनी फुलाचं काम केलं. नांदेड रस्ता केला, विठ्ठापती महादेव रस्ता केला, पुन्हा उंबरगावला रस्ता केला आणि त्या रस्त्यावरती नुसता फीडबॅक आहे नुसता हायस्कूल पाशी. तरीही आताच्या आमदाराला आताच्या बॉडीला त्या फीडबॅकवर नुसतं चुना वाटतो म्हणा. त्या ठिकाणी हायस्कूल यासाठी माझं काय जे मी आता गेलाय तिथं पुन्हा होता तिथं माझ्या मातामोडी 7 मातामोडी पाहिजे तिथं ती हमामध्ये त्यांची ती मंडळी त्या ठिकाणी असा इतका फीडबॅक डेंजर आहे ना तिथं कुणाला फीडबॅक आहे दिसून येत नाही. आणि एकदम सगळ्या गाडी येते आणि तिथं जी मातामोडी जी बसली आहे ना त्या तिथून 7 मातामोडी पाहिजे. यासाठी ग्रामपंचायतीतून जर चुना टाकला नसला तरी मी ठरवलंय आता माझ्या प्रदेशात मी चुना टाकलं. ही शक्य नाही ग्रामदाचं काम. ही विकास शक्य नाही ग्रामदाचा किंवा कोणाला शक्य नाही. एवढा म्हटलं आपण फुल आणला रस्ता केला त्याच्यावरती तुम्हाला फीडबॅकवरती चुना टाकलं होत नाही. म्हणजे काय बॉडी आणि काय विकास काय माणसाने तुम्हाला बघणे येत आहे. ही जनता धनुष्यबाणाला चुकली म्हणून विकासाला चुकली. हे बघा आता तुम्ही धनुष्यबाणाला चुकू नका आणि विकासाला चुकू नका. आपण बघतोय किती वर्ष झालं आपल्या हक्काचं 2 TMC पाणी दुसऱ्या तालुक्यात आणि दुसऱ्याची पाणी आपल्या तालुक्यात ऊसपुडीची पैसे दादा बिंडिया पाट्या ही आपल्या तालुक्यात आपल्या हक्काचं पाणी पुणे आणलं तरी बापुडी आणि निंबाळकर साहेबांनी आणलं. ही जर अशी माणसं आपले शब्द बाराशे आपण कशाला शिकतो विकासाच्या माणसाला तुम्ही पत्ते असावा. आणि ही आपल्या चुकीमुळं आपण आज इतक्या वर्षी आपण पत्न भरले दादा बिंडी आवड तिकीट काय खपली घाऊ खायची आणि आपल्या हाताच्या पाण्यात तिकडे खपली घाऊ खायली आपण कुपनात घाऊ खायचो. 5 किलो कुपनात घाऊ यायचं त्या पेक्षा आपलं मोठ रोज 3 किलो मिळायचं. 4 रुपये हल्दी असायची त्याची 2 हल्दी मिळायची 2 रुपये. हे असं संघर्ष झालेलं आहे. त्यामुळे समजेनी धनुष्यबाणाला मतदान करून आपला विकास करून घ्यावा ही माझी विनंती आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्या तालुक्याचे पाणीदार आमदार शहाजीबाब पाटील साहेब, नगरपालिकेचे बांधकाम सभापती बनसोडे साहेब, पंचायत समितीचे उमेदवार पहलवान बाळासाहेब बनगर साहेब, या गावची भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बापूवरती प्रेम करणारी सगळीच मंडळी सगळ्यांचीच नावं घेणं शक्य नाही. आधी माझी सरपंच शिवमर या गावामध्ये ज्या लोकांनी पार्टी वाढवली, नेतृत्व पुढे आणलं आणि नेत्याला ताकद दिली ते आपण सगळेजण. आज आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीला उभा राहत असताना नेत्यांनी आमच्यावरती प्रचंड विश्वास ठेवला. आम्हा दोघांनाही तिकीट दिली.
तिकीट देत असताना तुम्हा सगळ्यांना विचारून तुमच्या सगळ्यांच्या सल्ल्यानं एका ताकदीनं ही निवडणूक पार पाडत असताना कौस्तुभ गावानं या नेतृत्वावरती भरपूर प्रेम केलंय. त्याच्या मोबदल्यात या गावानं सुद्धा कोणतीही अपेक्षा न करता सतत 40 वर्षाच्या संघर्षामध्ये जात पात धर्म पंथ याचा भेद विचार न करता नेत्याच्या पाठीमागे आपण सगळेजण ताकदीने उभं राहिला. काल याच ठिकाणी एक सभा झाली आणि सभेमध्ये विचारलं बापूंचा विकास कुठं आहे. ज्या ब्लॉकवर तुम्ही उभा राहून सभा केली ना तो ब्लॉक रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी दिलाय आणि तो बापूंच्या सांगण्यावरून दिलाय. महादेवाच्या मंदिराकडून ज्या रस्त्यानं तुम्ही आला ना तो रस्ता सुद्धा माझ्या नेत्यानं दिलाय याचीही तुम्ही जाणीव ठेवा. टाचा उचलून लय मोठं बोलल्यानंतर नेता होत नसतं तर गोरगरिबाची कामं केल्यानंतर नेता होतं. आमदारकीच्या काळामध्ये माझ्या नेत्यानं झोपडपट्टीतल्या माणसाला आधार कार्ड मिळावं म्हणून सह्या केलेत. महाराष्ट्रात कोणताच आमदार आहे का बघा ओळख देण्यासाठी आधार कार्डावरती सही करणारं नेतृत्व शहाजी बापू पाटील साहेब आहे. खवसपूर गावचं भाग्य आहे. 2 जिल्ह्याला जोडणारा राज्य महामार्ग खवसपूरच्या नदीवरनं जातो आणि असा सेतू असा संकल्प करून एवढा मोठा सेतू रामानं रावणासाठी लंका जळायसाठी सेतू उभा केला होता. पण माझ्या नेत्यानं 2 जिल्हे जोडण्यासाठी हा सेतू उभा केला आहे. आमच्या गड्यांना गावाचं राजकारण जळायचं त्या गड्यांना सांगा नेत्यानं 2 जिल्हे जोडले 2 भागाची मनं जोडले दोन्ही भागातली माणसं जोडली आणि दळणवळण वाढलं. खवसपूरची निम्मी शेती विटलापूरची हद्दीच आहे. पाऊस पडल्यानंतर दुधाच्या किटल्या घेऊन दिगंजीवरून आपल्या माणसांना यायला लागत होतं. धनी मातीचा सुखादुखाचा प्रसंग असला का दिगंजीवरून विटलापूरवरून दिगंजीला यायला लागत होतं. हे सगळं थांबवलं या नेतृत्वानं आणि हे थांबवत असताना बसतात तुम्ही असं तात्या असतील बाळासाहेबजी असतील सगळीच बापूवरती भाऊ तुम्ही सगळी प्रेम करणारी माणसं असतील आबा तुमच्यासाठी सगळी माणसं असतील. खांद्याला खांदा लावून लागला म्हणून हे नेतृत्व तालुक्यामध्ये गेलं. तालुक्यामधून राज्यामध्ये जाऊन 6000 कोटीचा निधी या भागाला आणला आणि या भागाचं नंदनवन केलं. 2 योजनाचं पाणी उजनीचं पाणी या भागाला मिळते. टेंबूचं पाणी या भागाला मिळते. बंधाऱ्याची कामं होतात पुराची कामं होतात. हे नेतृत्व काम करणार आहे आणि ह्या नेतृत्वाने आमच्यावरती विश्वास ठेवला आहे. तुमच्यावरती तर विश्वास ठाम आहेच पण आमच्यावरती विश्वास ठेवलाय आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना या नेतृत्वानं या तालुक्यामध्ये चमक दाखवली. नगरपालिकेचा नगराध्यक्ष 5000च्या फरकानं आणि 15 नगरसेवक आणले. गर्व नाही केला भेद नाही केला. पुन्हा एकदा सगळी माहिती एकत्र घेतली. 2 पावलं सगळ्यांनी मागं घेतलं. प्रेमानं एकामेकाच्या हातामध्ये हात घेऊन त्या ठिकाणी ही निवडणुकीला सामोरं जात असताना मित्रांनो आम्ही तुमच्या शेजारच्या गावातला आहे. बाळासाहेब तुमच्या शेजारच्या गावातल्या बाळासाहेबांनी या गावामध्ये तालीम केली असतात. तुमच्या गावामध्ये खेळला गेले. आम्ही एवढा शब्द देतो नेत्यांनी आमच्यावरती टाकलेला विश्वास तुम्ही आमच्यावरती टाकलेल्या विश्वासाला कुठेही आम्ही चालवू देणार नाही. उद्याच्या निवडणुकीला सामोरं जात असताना जात पात धर्म पंथ आणि पक्ष पार्टी याचा विचार न करता या नेतृत्वानं आमच्यावरती विश्वास टाकला. या जनतेने आमच्यावरती विश्वास टाकावा. तुमची इमानी एकबारी काम करण्याची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेऊ. तुमच्या पायाला जरी काटा टोचला तरी जे तुमच्या अंतकरणाला कळवा येईल त्याचं दुःखात अश्वांच्या डोळ्यात आल्याशिवाय राहणार नाही. एवढं नातच आम्ही घट्ट करू आणि या ठिकाणी कोणावरती टीका टिप्पणी न करता आमच्या दोघांचाही धनुष्यबाण एवढ्या ताकदीनं खवसपुरातून पुढं काढा की महूद जिल्हा परिषद आणि इच्छित महूद पंचायत समितीचा घोळा टाकण्यासाठी तुम्हा सगळ्याला आम्ही जबाबदारीनं याच प्रांगणामध्ये बोलू आणि साष्टांग वोट घातल्याशिवाय आम्ही जाणार नाही. एवढाच या ठिकाणी नम्र शब्द देतो आणि थांबतो. आणि सांगोला तालुका पंचायत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आपण ठरलो. 7 तारखेला उद्या मतदान होणार आहे. सगळे आलेले सगळे व्यासपीठावर असलेले मान्यवर समोर बसलेले सर्व मान्यवर शेतकरी बांधव तरुण सहकारी मित्र या गटाचे उमेदवार आदरणीय दादासाहेब शेवटे
चिन्ह धनुष्यबाण आणि आपल्या गणाचे उमेदवार आणि या गणाचे उमेदवार पैलवान बाळासाहेब बंडे यांचेही चिन्ह धनुष्यबाण. ही निवडणूक वेगळ्या प्रश्नाचं आणि वेगळ्या कारणाचं, पण दुर्दैवाने गेली 15 ते 14 गोष्टी दोन आमदार, सध्याचे चालूचे आमदार आणि माजी आमदार हे विषयांतर करून सगळीकडे भाषण करताना मला दिसून येतं. स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख तथा आबासाहेब आणि मी या 7 निवडणुका आम्ही 7-8 खेळलो. एकामेका विरोधात करून एक निवडणूक फक्त आपण एकत्र दुरावा केलो. पण दोन्ही बाजूला आम्ही लोकांनी नेहमी या निवडणुका कशासाठी आहेत आणि कोणत्या प्रश्नासाठी आम्ही मतं मागतो. एका ठिकाणी टवाळक्या प्रश्न सोडून दुसरीकडे बघून लोकांना भगावून करायचं, त्यातून काय साध्य होईल? सत्याला व्यवस्थित घालून पुढे जावं लागतं. त्यावेळी जनतेचे प्रश्न सोडत असा मुला नगरपालिकेची निवडणूक झाली. शिवसेना पक्षाकडून मी स्वतंत्र करतो आणि जय पराजय याची मला चिंता एवढ्यासाठी वाटत नव्हती की जिंकलो तरी चालेल, हरलो तरी चालेल, परंतु सांगोला शहराच्या विकासाची माझी बांधिलकी अबाधित राहणार. त्याला कारण काय होतं तर आपल्या पक्षाचे नेते, पक्षप्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे नगर विकास करतो आणि आपली कामं मार्गी लागणार हे मला माहिती होतं. शहरात मी हेच सांगत गेलो. सगळे टीव्ही दाखवत होते, तुम्ही सगळे चिंतेत होता. बापू एका बाजूला फाटलाय, सगळे एका बाजूला झाले, काय होणार काय नाही. परंतु शहरात वाडी वस्तीवर गल्ली बोळात जाताना मी एक प्रश्न करतो सांगोल्याच्या मतदारांना, मतदान करायचं सांगोल्याच्या विकासासाठी. सांगोल्याच्या विकासाचं सगळं खाटाई कृष्णा शिंदे साहेबांना. शिवसेनेला निवडून त्या निश्चितपणानं आपल्याला या शहराचा चांगला विकास करता. आनंद भाऊ 5,000 मतांनी निवडून आले, 15 नगरसेवक निवडून आले. शहरातील लोकांनी जाणकारपणाने मतदान केलं. फार मोठी माणसं पराभूत झाली. गुलाबाची कापडं या लोकांच्या अंगाची घेण्याच्या आहार निकालापासून 9व्या दिवशी आला 150 कोटी रुपये शिंदे साहेबांनी सांगोला शहरासाठी 87 कोटी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, भोयारी गटाचा दुसरा टप्पा 33 कोटी, इमारतीसाठी पहिले 13 कोटी दिले, अजून 10 कोटी दिले, शॉपिंग सेंटरसाठी 10 कोटी, अशी वेगवेगळ्या प्रकारच्या निधी 150 कोटी रुपये. 2 ते 3 वर्ष लागतील या नगराध्यक्षांनी नगरसेवकांना ही निधी मार्गी लावण्यासाठी. ही ताकद कशाची होती? माझी ताकद आणि माझी ताकद. ही ताकद आहे शिवसेनेची धनुष्यबाणाची ताकद आहे. पक्षाच्या ताकदीमुळे आपण सर्वसामान्य घरातली माणसं काही मोठी कामं करू शकतो. ही निवडणूक संपली, निवडणूक आधी कोणती
स्वतंत्र शिवसेना समितीकडे उभा करण्याचा काही लोकांचा विचार व्यक्त केल्यानंतर मी समजवत नाही अशी निवडणूक करून ही चालणार निवडणूक जिंकून हरण काय विचार नाही. पण आपण बुद्धिमत्ते राजकारण ह्या निवडणूक आहे ते ग्रामीण भागासाठी निवडणूक आहे, ग्रामीण संपर्क आणि स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी 1 मे 1960 साली ज्यावेळी हे राज्य स्वतंत्र झाले, महाराष्ट्र झाला, त्यावेळी त्या ठिकाणी पंचायत समित्यांनी जिल्हा परिषद सुरू झाली माहूद मध्ये काय लगबग आहे कशाची अहो तुतारी भाजवणारा माणूस याचीच लगबग आहे. जेजुरीला जायचं पण मतदान झाल्यावर जायचं, मुलाला घेऊन जायचं, कारण विजयीचा वळण मताधिक्य किती घ्यायचं नंतर त्याला ठरणार आहे. या निवडणुकीला आपल्याला विचार करावा लागला. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद सगळ्यात मोठं खातं आहे की ग्रामीण विकास. इथे जे कुमार गोरे पाहिजे त्यांच्याकडे दुसरं खातं महत्वाचं आहे आपल्यासाठी. ज्या एरियाच्या घरकुलाची, पांढरदस्त, मुरली दस्त हे सगळं बरेचसे गोगावले आणि तिसरं खातं महत्वाचं मागासवर्गीय बांधवांसाठी द्यायची सामाजिक न्याय आणि ते खातं आहे संदेश शिरसाट. आणि मग एकाची उगे लढाई खेळून लोकांची कामं धर्म करायचं सोडून नुसत्या कुस्त्या खेळण्यापेक्षा महायुतीला सर्व पक्षांना एकत्र करून सामोपचाराने निवडणूक पार पाडावी आणि या सर्व मंत्र्यांकडून मोठा निधी आणून सांगोल्याच्या जनतेची सेवा विकास करावा या भावनेने महायुती आपण हवालपूर गावासाठी काय केलं, बापूने काय केले, आता काय बाबासाहेब म्हणला असतं कोण म्हणजे मला काय कळत कोण म्हणतो बाबासाहेब काय निवडणूक झाल्यावर मी बाबासाहेबांना सांगायला त्याच्या चष्म्यात 1.5 नंबर त्याला आता 3 नंबरचा काय आणि तो सांगोल्या हिंदू राजकारणासाठी पक्षाने केलेला बाकी बोलूच नाही. हे बघायला जातो ना पुन्हा दिवस मावळताना बघतो काय म्हणून मोदी उभा राहिलाय का तो नेमका महाबळेश्वर मध्ये उभा राहिलाय तुला सगळे रस्ते आपण करत चालले. 1-2 रस्ते कागोळ्या मळ्यात एक रस्ता आहे माझा त्यावेळी वचन केल्या. रस्त्याच्या बाबतीत खवळपूर कुठल्याही कोपऱ्यातनं कुणीकडे गेलं तरी टाकरी रस्त्याने प्रत्येक माणूस वाडी वस्तीवर जाईल याची जबाबदारी आणि जिम्मेदारी स्वतः तिथे निश्चित करायचा. पाण्याचा प्रश्न पाण्याला आपण जे आता सांगितलं जागा सांगितलं होते आपण टेम्पो आणि दोन्ही योजना या ठिकाणी बसवले. मान नदीचे बंधारे बसवले. महाराष्ट्रात आपण मान नदीला काढल्याचा दर्जा देण्याला एकनाथजी शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांनी आपल्याला काढल्याचा दर्जा देण्यात त्या लेगऱ्यावर पाईपलाईनचं फक्त तिथे लहान अशी मोठी करण्याचा प्रस्ताव मागे सुहास बाबराच्या सहीने दिले. धुमाळ साहेब आता निधी झालेली आहे. 2-3 महिन्याच्या तिथं मोठी पाईपलाईन टाकून ते पाणी वर्ण मान नदीला टाकल्यानंतर जोशीवाडीपर्यंत करणारे व्यवस्थित बदललं. ही व्यवस्थापन या 5-6 महिन्यात
वर्षातनं 3 वेळा तुमचे बंधारे तोडून भरले जातील एवढा शब्द मी तुम्हाला बोलतो. पाणी झालं, शेतीत पाणी आलं, पाणी शेतीला झाल्यानंतर निश्चितपणाने पीक पाणी चांगलं होतं, पीक पाणी चांगलं आलं, घरासोबत त्यांची संपत्ती ऐश्वर्य निर्माण होतं. एका बाळाचा संसार सुखी समाधान होतो. आणि ह्याच कारणासाठी आपण 90 सालापासून जगपर्यंत इथपर्यंत आलो. उद्याची निवडणूक ही आपल्या सर्वांसाठी महत्वाची. आवाज करून विक्रमी मतदान करून या निवडणुकीला मतदान केलं पाहिजे. विरोधात आहे त्यांना सुरुवात माझी विषय चालणार, त्यांना निरोप द्या. कशासाठी विरोध करताय, कुणासाठी करताय, काय दाखवणार? एवढी मतं पडली म्हणून दाखवायला बाबासाहेब देशमुख घरी जाणार? एवढी मतं पडली म्हणून दीपक आम्हाला दाखवायला जाऊन शाबासकी मिळवणार? 40-40 वर्ष तुम्ही काम करताय त्यांची, तुम्हाला काय मिळाले विचार सुद्धा तुम्ही करायचा आहे. गावगाड्याच्या ईर्ष्या तुझं बघतो, माझं बघतो, ज्याला पडतो त्याला जगतो, ज्याला आणतो, राहिले किती आयुष्य? असा विचार करू नका. उद्याच्या पाण्यात धोका देणाऱ्या पिढ्यांचा विचार करून यापुढे विचारांचा शिवसेनेला मत हे एका जबरदस्त नेत्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या त्या नेत्याला प्रतिक्रिया शिवसेना या ठिकाणी भरल्या हाताने निवडून आल्यानंतर उजळ मात्याने मला जाता येतं, साहेब आपली माणसं निवडून आमची कामं करा. ॲटम बॉम्बपेक्षाही मोठी ताकद महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तुम्हाला मत बॉम्ब सुद्धा युद्ध करायला झालं तर वर्षभर बॉम्ब टाकत असतं, देश बदलत. पण मताच्या एका बट्टाने देशातली सत्ता कधी बदलली कळत. तुम्ही ताकद तुमच्या मतात तुम्हाला दिली. पण मत देताना विचार करता होळून जाऊन मतदान करण्याच्या ज्या पद्धती सुरू राहिलेल्या आहेत त्या पद्धती बदल विचार करून कशासाठी मत, कुणाला मत, कुठल्या चिन्हाला मत, त्या चिन्हाला मत द्यावं काय होईल, त्या चिन्हाला मत द्यावं काय होईल, हा सामोपचाराने शांत चित्ताने चिंतन करून मनन करून मतदान करणे हे खरं मतदान. काल आमदार केला तो कसं झालं काय झालं बोलत नाही. कशाने घोटाळ्याने काय झालं मी काय दीपक आम्हाला बाबासाहेबांना नावं ठेवून बसणार नाही. माझा मत आहे मतदाराला कसं कळलं. 5,500 कोटीचा निधी येऊन तुला एवढं भविष्य कर्ज तालुक्यासाठी निर्माण केला असताना मत देणारी ती सगळी मतं काय बाबासाहेब दीपकाबाने मारली. मतं मारले लोकांनी केलं. ज्याला मतं दिली ते निवडून आले 14 महिने होऊन गेले. नेमकं काय केलं तुमचं बोला, माझी कशाला माफी काढत वेळ घालवता. नारळ सुद्धा कुठे लोकांनी तालुक्याला अजून बोलला नाही. नारळ चिन्ह घेऊन बसले जाती एक नारळ फोडला नाही, चिन्ह मात्र नारळ. आपल्या जिल्ह्यावर बसायचे एखाद्याला कटवाय जातो ना की त्याला नारळ किरकिरी काय आता खऱ्या नसते. मागचं राजकारण वेगळं होतं, भारदस्त होतं, जबरदस्त होतं. ह्या लेकरांच्यावर काय बोलायचं आहे. दिग्विजय वय बाबासाहेबांपेक्षा 3 वर्ष झाला. काय त्या बाबासाहेबांनी माझी मला राज आणि हे आपला दोस्त असल्यामुळे त्याला असं नाही बोललं तर चालते. किती मोठी काय करेल बोलू काय म्हणते का असं बोला काय ती म्हणजे गर्दी काय करता राजकारण करतो. माझा कवा त्याच्यावर आहे निवडणूक झाल्यावर भेटतो का काय राजकारण करते जरा का होतं कुठं जाते नाही होत. सामान्यातील सामान्य माणसाला तुम्ही किंमत द्या त्याच्यापासून त्याचा तो कायदा नाही होत नाही. सन्मान तुम्ही आम्हाला देता त्या 10 पटीने आमच्या कर्तव्यात तुम्हाला सन्मान दिला.
तरी वाटचाली आणि तुम्ही पुढे चालणार. मला खात्री आहे हे नेतृत्व दादासाहेब लवटे तुम्ही तुम्हाला उमेदवाराच्या अर्थाने ते प्रभावीने काही कामं कधी झाली त्यात मारणार दर्पण दादासाहेब लवटे सगळ्या 40 दिवस कामं सुचवत होता आमदार असताना. धडपडणारी काम करणारी माझ्या काम सुमाणसाणारी संधी द्या आणि भरल्या हाताने या दादासाहेब लवटेच्या धनुष्यबाणावर बाळासाहेब आंबेडकरांच्या धनुष्यबाणावर मतदान करू. खवच कोणतं विक्रमी गेली यावेळी तुम्ही मला त्यावेळी